प्रसाद सर, तुमच्या टीमचं झालं असेल तर चला, समोरची टीम आतमध्ये गेलेली आहे. ओ विक्की सर, विक्की सर, अनिकेत गुंड सर, सगळ्या टीमला विनंती आहे. सागर सर, चला ना, आपण आतमध्येच ती टीम गेलेली आहे. चला ना आतमध्ये तुम्ही. साहेब दादा, ते आतमध्ये गेलेले आहेत. पलीकडच्या बाजूला साहेब दादा, ओ साहेब दादा, मान्यवर असतील, त्याचबरोबर रामभाऊ या स्पर्धेचे आयोजक, त्याचबरोबर समाधानबाई, संदीपजी ठाकरे या सगळ्या मंडळींना विनंती आहे की आपण आतमध्ये खेळाडूंचा ओळख परेड कार्यक्रम आणि त्याचबरोबर टॉस करण्यासाठी जाणार आहोत. त्याचबरोबर रानवारा हॉटेलचे मालक आणि संघाचे मालक सन्माननीय संतोष शेठ भालेकर यांनाही विनंती आहे आपण सुद्धा आतमध्ये यायचंय. त्यासाठी सगळ्यांनी व्यासपीठाकडे या. सुनील शेठ भालेकर किंवा संतोष शेठ भालेकर यांनाही विनंती आहे आपण आपली टीम आतमध्ये, आपल्या टीम बरोबर संघ मालकांनी त्या ठिकाणी थांबायचंय. त्यामुळे विनंती आहे की आपण सुद्धा या ठिकाणी या. आणि चला आता संकेत आपण आपल्या मान्यवरांना घेऊन चला. पंचांनाही विनंती आहे, अजित दाते सर, शहाजी मोरे सर, त्याचबरोबर नवनाथ मध्ये सर
याही मंडळींना विनंती आहे. चला रामभाऊ, या स्पर्धेचे आयोजक आदमबाई, आपण सुद्धा आतमध्ये जाणार आहोत. जितू भाऊ, चला आपण ओळख परेड करण्यासाठी आतमध्ये जाणार आहोत. आणि त्या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते गोकुळदादा मगर सर यांनाही विनंती आहे, आपणही चला. मेगा फायनलचा टॉसही आपल्याला आतमध्ये जो पूर्णपणे करायचा आहे, सगळ्या क्रीडा रसिकांच्या शुभ हस्ते मेगा फायनल आपण या ठिकाणी घेणार आहोत. दोन्ही टीमला एक विनंती आहे की समोरच्या कॅमेऱ्याकडे तोंड करून उभं राहा. मान्यवर आल्यानंतर सुरुवातीपासूनच त्या ठिकाणी ओळख परेड करत चला. आणि मग मेगा फायनलचा टॉस हा झाल्यानंतर मला सूचना द्या, संकेत, मग आपण राष्ट्रगीत घेऊ. हो, सूचना द्या फक्त आतमध्ये सगळं झाल्यानंतर. सगळं आतमध्ये टॉस वगैरे झाल्यानंतर या ठिकाणी आम्हाला सूचना द्या, आम्ही राष्ट्रगीत घेऊ. घ्या ना टॉस घ्या मान्यवरांच्या शुभ हस्ते. गणपती फाटा प्रीमियर लीग आणि या स्पर्धेचा मेगा फायनलचा सामना सुनील शेठ भालेकर आणि के ठुबे यांच्या मालकीचा रान वारा 11, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहत आहोत अमोल शेठ ठुबे, अंबादास शेठ ठुबे आणि प्रसाद ठुबे यांच्या मालकीचा क्रिकमेट हा संघ जो आपल्याला पाहायला मिळतोय. मान्यवरांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी मेगा फायनलचा टॉस केला जातोय. अक्षय भापकर रानवारा 11 टीमचे जे संघनायक आहेत, तर दुसऱ्या बाजूला प्रसाद ठुबे जे आपल्याला पाहायला मिळत आहेत, संघनायक आहेत क्रिकमेट्स या टीमचे. आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस त्या ठिकाणी संपन्न होतोय मेगा फायनलचा आणि टॉस झालेला आहे. यस, क्रिकमेट्स या टीमने टॉस जिंकलेला आहे. आणि आता आपण राष्ट्रगीत घेणार आहोत. यासाठी सगळ्यांनी 2 मिनिटासाठी आपापल्या डोक्यामधील टोप्या काढायच्यात, कॅप्स काढायच्यात आणि पुढील सूचना येईपर्यंत सगळ्यांनी आपापल्या जागेवरती उभं राहायचे. राष्ट्रगीताचा अपमान होणार नाही याची सगळ्यांनी काळजी घ्या. जास्त काही नाही, फक्त 2 मिनिटासाठी तुमचा वेळ द्या. पलीकडे अजूनही काही मान्यवर खाली बसलेले आहेत. प्रेक्षकांना जर आवाज येत असेल तर आपण राष्ट्रगीताला ही सुरुवात करणार आहोत. 2 मिनिटं फक्त सगळ्यांनी आपापल्या जागेवरती थांबा पुढील सूचना येईपर्यंत. गाडीवर बसलेला आहे कोणी? ठीक आहे, धन्यवाद. कोणी फक्त 2 मिनिटासाठी सगळ्यांनी सहकार्य करा. एक साथ सावधान, राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. बोला भारत माता की, वंदे छत्रपती शिवाजी महाराज की. धन्यवाद. सगळ्या क्रीडा रसिकांचं मनापासून आभार आहे. सगळ्यांनी आपापल्या जागेवरती स्थानापन्न व्हा. आणि विनंती आहे क्रिकमेट टीम, रानवारा 11 टीम या दोन्ही टीमला आपण शुभेच्छा देऊया. सगळे क्रीडा रसिकांनी सहकार्य केलं, यात काय नवल नाही. पलीकडचे जे कामगार आहेत ना, ते कामगार सुद्धा 2 मिनिटासाठी जागेवरती उभं राहिले, हे खूप महत्वाचं आहे. भारत आपला देश, भारतीय संस्कृती आणि त्या संस्कृतीतील सर्वात श्रेष्ठ गान म्हणजे राष्ट्रगीताचा अपमान होणार नाही यासाठी सगळ्यांनी सहकार्य दिलं. धन्यवाद सगळ्यांचं. रानवारा
11 आणि त्यांच्या विरोधात आपण या ठिकाणी पाहत आहोत क्रिकमेट्स मित्र परिवार असा मात्र सामना जो आपल्याला पाहायला मिळेल. आणि टॉस झालेला आहे. प्रसाद सर काय करायचे, काय करायचे? 5 मिनिटं अजून थांबायचंय. निर्णय तर द्या ना, निर्णय द्या. अहो जेवण नाही आता नाही जमणार. साहेब दादा याला काय अर्थ आहे राव? मग 6 ओव्हरची मॅच राहील बरं का? नाही नाही 6 ओव्हरची मॅच आणि देऊ 20 मिनिटं आपण वेळ. मग किती वाजता सुरू करायची सांगा मॅच? साहेब दादा शार्प टाइम सांगा तुम्ही कितीला चालू करायची? काय या ठिकाणी सातत्याने म्हणजे मी सांगत असतो ना की कुठेही जाऊ द्या, आमच्यावरती सातत्याने ज्यांचं मार्गदर्शन आहे असे सन्माननीय विजू काकडे सर या ठिकाणी उपस्थित राहिले आणि काकडे सरांच्या वतीने खास माझ्या समालोचनासाठी सुद्धा 150 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. काकडे सरांना मी खूप खूप धन्यवाद देईल. ते प्रेम म्हणून ते सातत्याने जिथं कुठं स्पर्धा असतील तालुक्यामध्ये येत असतात. आणि काकडे सरांनाही विनंती आहे आपण या ठिकाणी स्थानापन्न व्यासपीठावरती या. आपलंही मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत आहे. क्रिकमेट्स टीमने टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा जो आपण पाहतोय निर्णय घेतलेला आहे. आणि रानवारा 11 टीमला आता विनंती आहे की आपण झटपट क्षेत्ररक्षण साधवायचे. कमिटीच्या या सूचना आहेत की मॅच आता थांबवून द्यायची नाही. मान्यवर थांबलेले आहेत, मग मान्यवर गेल्यानंतर प्राईज वितरण करायचं कोणी, हा मुद्दा आहे. त्यामुळे एक विनंती आहे की आपण आता ताबडतोब क्षेत्ररक्षण लावायचे. संघ मालक सन्मान्य अमोल शेठ ठुबे पाटील हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. अमोल शेठ यांचंही मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत आहे. आता विनंती आहे अमोल शेठ आपण सगळ्या टीमला मनापासून धन्यवाद देऊया की पहिल्या दिवशी अमोल शेठ मात्र टीम बरोबर होते, त्यांची टीम फायनलमध्ये पोहोचली. धन्यवाद. त्याचबरोबर सन्मान्य आमचे मार्गदर्शक संदीप ठाकरे सरांच्या वतीने सुद्धा खास माझ्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक त्यांनी दिलेलं आहे. धन्यवाद. संदीप सरांचंही मनापासून मी आभारी आहे. मान्यवरांचं परत एकदा आपण सहर्ष स्वागत करूया. व्यासपीठावरती नक्कीच आपण पाहतोय थोरात साहेब असतील. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी आपल्याला डॉक्टर श्री राम राठोड यांनी 1000 रुपयाची मदत केलेली आहे. डॉक्टर साहेबांचंही मनापासून सहर्ष स्वागत आहे. गेली 4 दिवस आमचे मगर साहेब असतील, त्याचबरोबर आमचे समाधान भाई असतील, रामभाऊ असतील, जितूभाऊ असतील, या सगळ्या मंडळींची उपस्थिती मात्र प्रार्थनीय आहे. राबाजी दादा मते असतील, संकेत मते, आदमबाई, अनिकेत, सगळ्याच गणेश मित्र मंडळाने घेतलेली मेहनत खरं तर आपल्याला पाहायला मिळते. आणि आज शेवटचा दिवस, महाअंतिम दिवस, मेगा फायनलचा मॅच. खरं तर सगळेजण वाट पाहत होते की या स्पर्धेमध्ये पहिल्या पर्वामध्ये फायनल कोण खेळणार आणि त्या फायनलला पोहोचलेले संघही आपल्याला आता पाहायला मिळतील. एका बाजूला आपण पाहतोय सुनील शेठ भालेकर आणि अनिकेत दादा ठुबे यांच्या मालकीचा रानवारा 11 हा संघ फायनलमध्ये पोहोचलाय. तर दुसऱ्या बाजूला अमोल शेठ ठुबे, अंबादास ठुबे, प्रसाद ठुबे च्या मालकीचा क्रिकमेट्स मित्र परिवार कानूर पठार हा संघ फायनलमध्ये पोहोचलेला आहे. दोनही टीमला मनापासून विजयासाठी खूप खूप शुभेच्छा आहेत. पलीकडच्या बाजूला अंबादाजी ठुबे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. सगळ्या आलेल्या संघ मालकांचं मनापासून सहर्ष स्वागत आहे. आमचे नामदेव दादा ठुबे पाटील हे सुद्धा उपस्थित झालेले आहेत, त्यांचे मनापासून सहर्ष स्वागत आहे. बॅटिंग घेतलेली आहेत. जे ओपनर जोडी जाणार आहेत त्यांनी थोडंसं ताबडतोब नाश्ता करा, म्हणजे मॅच आपल्याला कंटिन्यू सुरू करता येईल. कारण मग मॅच जर थांबली तर जास्त वेळ जाईल आणि 8 ओव्हरला फायनलला जास्त घाई करता येत नाही इकडून माईकमधून. मग त्यामुळे रिलॅक्स होण्यासाठी वेळ जातो, त्यासाठी फक्त ही घाई आहे, दुसरं काही नाही. हार्ड लक शुभम, आकाश, आदिनाथ. खरं तर याही मंडळींनी स्वप्न पाहिलं होतं की आपणही फायनलपर्यंत जाऊ, परंतु हरकत नाही, परत एकदा चान्स आहे तुम्हाला पुढच्या वर्षी. त्रिनाथ फायटर्स तिसऱ्या क्रमांकावरती मात्र हा संघ राहिलेला आहे. याही टीमचं मनापासून कौतुक करूया. अगदी पद्मावती फायटर्स हा संघ सुद्धा आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये 4थी क्रमांकावरती राहिला.
त्याचबरोबर या स्पर्धेतून पाचव्या क्रमांकावरती आपण पाहतोय विजूभाऊ आवटी फायटर्स हाही संघ आपण पाहतोय काल स्पर्धेच्या बाहेर पडला. 6वा संघ फोनेक्स मोबाईल शॉप हा संघ आपल्याला पाहायला मिळाला, तोही स्पर्धेच्या बाहेर गेला. चला आता ओपनिंग जोडी, सलामीचे फलंदाज बॅट वगैरे घ्या आणि मैदानाचा ताबा घ्या. चला सलामीचे फलंदाज आता मैदानात जायचं आहे. बाकीचे खेळाडू नाश्ता करू शकतात, पण सलामीचे फलंदाज आहे त्यांनी आता लगेच मैदानात जायचं आहे. यासाठी आम्ही सांगत होतो की तुम्ही मागचे सामने जे खेळतायत ना त्या सामन्यामध्ये घाई करा, म्हणजे तुम्हाला फायनलला वेळ मिळेल. टॉस जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय क्रिकमेट संघाने घेतला आहे आणि सलामीचे फलंदाज विकी आणि ऋषी हे दोन फलंदाज मैदानात जाताना आपल्याला बघायला मिळत आहेत. आणि गोलंदाजसाठी मला वाटतं मेजर आहेत, अशोक उगले मेजर. तर या ठिकाणी आपण पाहत आहोत शेवटचा सामना क्रीडा रसिकांना आपण पाहणार आहोत. या स्पर्धेसाठी आपल्याला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक भेटलेलं आहे. माजी नगराध्यक्ष नगरपंचायत पारनेर सन्माननीय विजूभाऊ सदाशिव आवटी 15,111. त्याचबरोबर द्वितीय क्रमांकासाठी आपण पाहतोय श्रीकांतांना पट्टारी आणि पप्पूशेठ गाडगे साहेबांच्या वतीने 11,111. तिसऱ्या क्रमांकासाठी आपण पाहतोय 7,111 उत्तम शेठ गाडगे सरपंच साहेब. आणि चतुर्थ क्रमांकासाठी आपण पाहतोय रबलशेठ मध्ये सुभाषभाऊ बुचोडे त्या वतीने आपल्याला 5,111 रुपयाचं प्राइज आहे. खरंच करून आपल्या या स्पर्धेसाठी आपल्याला पांडुरंग गोविंद शेठ गाडगे यांच्या वतीने बॅट सौजन्य आहे. त्याचबरोबर बेस्ट बॅट्समॅनसाठी 1,001 आदिनाथ परांडे त्या वतीने सौजन्य आहे. ट्रॉफी सौजन्य आपण पाहतोय सचिन ठाणगे सर त्या वतीने आहे. बॉल सौजन्य दीपकजी केदार त्या वतीने लाभलेला आहे. आदिनाथ शेठ उमाप त्या वतीने पाणी सौजन्य शूज सईब दादा इनामदार यांनी आपल्याला दिलेलं आहे. हे ग्राउंड सौजन्य आपण पाहतोय सावकार शेठ बुचोडे साहेबांनी आपल्याला देऊ केलेलं आहे. आणि त्यानंतर या सगळ्या मान्यवरांनी मात्र लावलेली उपस्थिती. तर सामन्याला आपण पाहतो इथे होते सुरुवात पहिला चेंडू फायनलचा. सर्वप्रथम आलेल्या सगळ्या क्रीडा रसिकांचं आपण मनापासून हार्दिक सुरक्ष स्वागत करूया. आजचा आपला या स्पर्धेचा गणपती फाटा प्रीमियर लीगचा गणपती बाप्पांच्या दरबारामध्ये खरं तर ही पहिली अशी प्रीमियर लीग आहे की सगळ्या म्हणजे 6च्या 6 संघांना आमंत्रित केलं आणि त्यामध्ये प्रीमियर लीग स्वरूपाने IPLच्या फॉर्मॅटनुसार या स्पर्धा ज्या काही आपल्याला पूर्णपणे पाहायला मिळतात. हो 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 इथे मात्र सुरुवात करताना आपल्याला पाहायला मिळालेत लिटिल कृष्णा विक्की गायकवाड. हा बॉल जातोय सीमा रेषेच्या बाहेर, चौकारच्या रन डीजे. अगदी प्रत्येक मॅच मध्ये आणि प्रत्येक दिवशी मी पाहायचो बंटी भिंगारदेवे यांचंही आपल्याला म्हणजे आतमध्ये दगड असतील छोटे छोटे पक्की वगैरे असतील मारण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. बंटी भाऊंचंही सहर्ष स्वागत आभार मानूयात. एक पुढचा बॉल
इथे मात्र आपण पाहतोय डिफेन्स केलाय. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय स्वतः मेजर बॉलपर्यंत पोहोचलेला आहे. वय वर्ष 40 नंतर, म्हणजे काल मुन्ना सरांनी सुद्धा सांगितलं की वय वर्ष 40 नंतर सगळी माणसं काय करतात, डॉक्टरांच्या गोळ्या वगैरे कदाचित त्यांना चालू असतात. तो उगले मेजर यांचा फिटनेस तुम्ही पहा. राबाजी शेठ मते हे सुद्धा 40+ खेळाडू आहेत. गोलंदाज तयार. याचबरोबर चेंडू हवेमध्ये असेल आणि इथे धक्का क्रमांक पहिला. बिग विकेट डाऊन ऋषी घोडदेवात. धक्का क्रमांक पहिला इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. धक्का क्रमांक इथे आपण पाहतोय पहिला मैदानाच्या आतमध्ये टीमला बसलेला आहे. ऋषी खोडदे आपण पाहतोय बाद होत आहेत. तर न्यू खरं तर इथपर्यंत आलेला आहे. चांगल्या चांगल्या संघांना पराभूत केलं, पाणी पाजलं आणि त्यानंतर क्रिकमेट्स मित्रपरिवार हा सुद्धा संघ आपण पाहतोय फायनल मध्ये पोहोचलेला आहे. गोलंदाज होत आहेत तयार. अशोक उगले मेजर. त्याचबरोबर हा चेंडू आपण पाहतोय डाऊन दी ग्राउंड. क्षेत्ररक्षण थोडंसं फंबल आणि त्याचा मोजप आलाय 4 रन. चौकार. तर षटक समाप्तीचा इशारा पंच अजित दाते सर कळवत आहेत आणि 1 ओव्हर नंतर धाव फलकावरती आपण पाहतोय संघाच्या धावा आहेत टोटल 9. तर नक्कीच सकाळी आल्याबरोबर आपण पाहिलं की सगळे संघ 10 वाजता उपस्थित राहायचे. पहिल्या दिवशी उद्घाटनामुळे थोडासा उशीर झाला. हो 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 याही वेळेस चांगला प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला. गणेश फटांगरे आपण पाहतोय षटक क्रमांक 2 करतायत. माता मळगंगाच्या आशीर्वादाने आणि त्याचबरोबर गणपती बाप्पांच्या दरबारामध्ये खरं तर या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. हे सुंदर असं मैदान 4 दिवस मात्र कसे गेले समजलं नाही. ओ गणेश मात्र फिरवतोय इथे खरं तर विक्कीला. काय बॉल टाकतायत. 2 चेंडू टाकलेत विक्कीला. दोनही बॉल इथे आपण पाहतोय डॉट गेलेत. संकेत 9 धावा या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज तयार. याच बरोबर विक्की गायकवाड शूट ॲट डीप फायर. 6 धावा. पहिले 2 चेंडू अतिशय जबरदस्त केले, परंतु त्यानंतरचा बॉल मात्र टप्प्यामध्ये आला. कार्यक्रमही केला विक्कीनं आणि बॉल गेला सीमारेषेच्या बाहेर. षटकार. 15 धावा या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 2 खेळाडूंमध्ये चालू असलेलं क्रिकेटचं युद्ध मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय रंगलेलं आहे. हो 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 यावेळेस मात्र टप्पा चांगला असेल. व्हेरिएशन दाखवलं गणेशनं. एकमेव गोलंदाज राहिलाय की सातत्याने तरी एखादा षटकार गेला तर दुसऱ्याच बॉलवरती वापसी करायला माहित आहे. गणेश फटांगरे मात्र चांगल्या पद्धतीनं रानवारा 11 हा संघ आपण पाहत आहोत. सर्वप्रथम क्षेत्ररक्षण करताना सुनील शेठ भालेकर, अनिकेत शेठ ठुबेच्या मालकीचा संघ आहे. तर दुसऱ्या बाजूला अंबादासजी ठुबे, अमोल शेठ ठुबे आणि प्रसाद ठुबेच्या मालकीचा संघ आपण पाहतोय क्रिकमेट्स. काय कमालीचं प्रदर्शन राहिलं या 2 टीमचं. गोलंदाज तयार. याही वेळेत चांगला बॉल. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय सचिनला भुंगारा देत बॉल जातोय तिथे डीप लॉंग ऑन मध्ये. प्रोटेक्टेबल राहिलेत गणेश पवार. बॉल अडवलाय आणि अखेर संघाची धाबसंख्या आपण पाहतोय 17 धाबा. सुरुवातीलाच आपण पाहतोय थोडीशी शांत आणि संत सुरुवात
जी पूर्णपणे आपल्याला पाहायला मिळते. ही स्पर्धा व्हावी संकेतचं खरं तर स्वप्न होतं की बाकीच्या ठिकाणी आम्ही स्पर्धेला खेळायला जातो, आम्ही का नाही स्पर्धा करू शकत. हो, याही वेळेस पाहायचं आपल्याला एक क्रिटिकल शॉट, चांगला फटका, बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर, चौकार 4 रन. ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हर नंतर धावफलकावरती आपण पाहत आहोत 23 धाबा. एकवीस 21. स्कोररकडून चुकी झाली होती. येस. गोलंदाज परत एकदा तयार. याही वेळेस इथे उगले मेजर या स्पेलचं त्यांचं हे षटक आहे दुसरं आणि संघासाठी मात्र आपण पाहतोय तिसरं षटक घेऊन आलेले आहे. 21 धाबा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अशोक उगले मेजर. हो, काय बॉल टाकलाय याही वेळेस, म्हणजे बाहेरून पाहिला असं वाटतं की फलंदाज हा बॉल आता षटकार मारतो की काय. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा थांबतो, बॉलची गती कमी होते आणि चेंडू मात्र डॉट होतो. बारीचे मालक ज्यांनी आपल्याला प्राण सौजन्य दिलं असे सन्माननीय बाळासाहेबजी आवटी साहेब या ठिकाणी मात्र उपस्थित झालेले आहेत. आपले मनापासून सहर्ष स्वागत आहे. गोलंदाज तयार. याचबरोबर हाही चेंडू इथे आपण पाहतोय डीप एक्स्ट्रा कव्हर, शिवरायांची तळपती तलवार, चेंडू सीमा पार, रन मिळतील 4, चौकार. स्कोअर बोर्डवरती आपण पाहतो या चौकाराच्या मदतीने तब्बल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत 25 धाबा. क्रिकमेट्स मित्र परिवार अनिकेत गुंड नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये मात्र आता घोंगावतंय. याही वेळेस मात्र आपण पाहतोय संयम ठेवलेला आहे. एक धाव घेण्याचा माणस इथे जो पूर्णपणे आपल्याला पाहायला मिळतोय आणि एका धावेनं संघाची धावसंख्या आपण पाहतोय वाढली गेली आहे 26 धाबा. 4 चेंडू आपण पाहतोय झाले गेलेत. कमालीचं षटक चाललेलं आहे उगले मेजर यांचं. युवा आणि त्यांच्या विरोधात अनुभव अशी मात्र चालू असलेली लढाई. याही वेळेस चेंडू हवेमध्ये असेल, फटका फसलाय, सचिन मात्र बॉल खाली आलेत आणि झेल झालाय. कॉन्फिडन्स कसा असावा मित्रांनो. मेजर साहेबांनी सांगितलं होतं मी फसू शकतो विकीला आणि विकीला फसवलंय, झेल झाला. फलंदाजही इथे आपण पाहतोय बाद होत आहेत. विक्की गायकवाड न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय दत्तप्रसाद ठुबे. 26 या धावसंख्येवरती 2 गडी क्रिकमेट्स मित्र परिवार या टीमचे आपण पाहतोय गमावले गेलेत. काय जबरदस्त कामकाज राहिलेलं आहे या टुर्नामेंटमध्ये. या सिरीजमध्ये मात्र सगळ्या प्रेक्षकांना प्रभावित केलंय मेजर अशोक उगले मेजर यांनी. राळेगण सिद्धी या गावाला बिलॉंग करतात. हे सातत्याने आपण पाहतोय. म्हणजे यावर्षी मी खरं तर मेजर साहेबांना पुणेवाडी प्रीमियर लीगमध्ये सर्वप्रथम पाहिलं. अविनाश भगत, त्यानंतर आपण पाहत आहोत गणेश पाटांगरे, अक्षय बापकर, हे पलीकडच्या पट्ट्यातले प्लेयर आहेत. ते राळेगण तेरपाल, राळेगण सिद्धी, पानोली, उरण या साईडचे सगळे प्लेयर तालुक्यातले आपल्या भागात येऊन चांगला परफॉर्मन्स करतात. हे खूप सुंदर चित्र आहे. यावेळेस मात्र स्वतःचा बचाव केलाय. एक धाव घेण्याचा मानस मेजर. त्यांना माहित होतं अक्षय आहे तिथे कव्हरमध्ये आणि इथे पाता पाता षटकाचा खेळ संपलाय. 3 ओव्हर नंतर 27 धाबा. डीजे
तर धावफलकावरती आपण पाहत आहोत 3 ओव्हर नंतर 27 धावा. षटक क्रमांक 4 गोलंदाजीसाठी आलेले आहेत गणेश पटांगडे. परत एकदा आदमबाई शेख असतील, संकेत मते असतील, त्याचबरोबर या तरुणांना मोलाची मेहनत सहकार्य करणारे सगळेच तरुण या ठिकाणी मात्र अहोरात्र कष्ट करतायत. या सगळ्यांचं मनापासून मी आभार मानेल. आमचे बंटी सर असतील, त्याचबरोबर 4 दिवस मात्र सगळेजण येतात. प्रत्येकाने ही स्पर्धा आपली आहे या हेतून मात्र आतमध्ये आपण पाहतोय काम पाहिलेलं आहे. अगदी पकी टाकण्यापासून दगडी उचलण्यापासून या ग्राउंडसाठी जे राबलेत त्या सगळ्या आयोजकांचे मात्र आभार मानावे लागतील. MS लाईव्ह सुंदर असं लाईव्ह आपल्याला भेटलं. मुन्ना खान सरांचंही मी कौतुक करेल. कॅमेरामन फजल, त्याचबरोबर या स्पर्धेसाठी आपल्याला सुंदर असा मंडप, साऊंड सिस्टीम लावली. माया ऑडिओ कुरकोटे बंधूंचंही आपण आभार मानू. या स्पर्धेचे 3 पंच अजित सर, त्याजी सर, नवनाथ सर या मंडळींचं मी कौतुक करेल. चांगली स्पर्धा केली त्यांनी. यावेळेस मात्र चांगला बॉल, क्षेत्ररक्षक आपण पाहतोय बॉलपर्यंत पोहोचले गेलेत आणि निश्चित स्वरूपात आपण पाहतोय धाव आलेली आहे. जे परममित्र भूषण गंद्रे, विनय याही मित्रमंडळींना संकेतला चांगला इथे मदतीचा हात दिलेला आहे. सनीदादा साळवे हे सुद्धा उपस्थित झालेले आहेत. 28 रन स्कोर बोर्डवरती आहेत. अधूनमधून 8 ओव्हरची मॅच आहे, त्यामुळे एकट्याला एवढ्या मॅच करणं मला सोपं नाही. म्हणून सैयददादा इनामदार असतील, केतन सर असतील, भोर साहेब असतील, यांनी सुद्धा चांगली मदत मला 3 दिवस केली. याचबरोबर लॉफ्ट केलाय आणि खेटच्या बॅट मधून येतो एक राजेशाही फटका, षटकार. स्कोर कार्डवरती आपण पाहत आहोत या षटकाराच्या साहाय्याने क्रिकमॅच टीमचे आपल्याला पाहायला मिळत आहेत 34 धाबा. मुन्ना सर तुमचे मी खूप खूप आभार मानेल. सहकार्य आणि सहकार्यातून खरं तर सगळी कामं या ठिकाणी पार पडतात. मुन्ना सरांनी सुद्धा हिंदी मराठी सुंदर अशी कॉमेंट्री आपल्याला ऐकवलेली आहे. मुन्ना सरांचे आमच्या तालुक्यामध्ये खूप खूप मनापासून स्वागत आणि आभार. सुंदर लाईव्ह केलं त्यांनी. यावेळेचा हा बॉल गॅपमध्ये ढकललाय. 2 क्षेत्ररक्षकांमध्ये दरी आहे. सुरेश पवार बॉल पर्यंत आलेत आणि काय फेक दिलाय, अप्रतिम. 1 धाव आली. 35 धाबा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनिकेत गुंड खेळाडूने बरंच काय आपल्याला शिकवलेलं आहे. IT इंजिनियर आहे खरं तर प्रसाद आणि स्वतः अनिकेत. याही वेळेस मात्र आपण पाहत आहोत सुंदर बॉल आपल्याला पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय बॉल पर्यंत पोहोचलेत आणि अनिकेत मात्र स्ट्राईक एंडला आहे. अनिकेतनं जर या इनिंग मध्ये षटकार हॅट्रिक मारली तर भूषण गंद्रेच्या वतीने 300 रुपयाचं प्राइज या ठिकाणी जाहीर झालेलं आहे. का होऊ नये, मिस्टर KPPL म्हणून जी काय ओळख आहे अनिकेत गुंडची, वडगाव दर्यामध्ये सुद्धा अनिकेत जबरदस्त बॅटिंग करून गेले होते. याचबरोबर हा चेंडू समोर अडवलाय आणि 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 36 धाबा धावफलकावर. 4 ओव्हर नंतर 36. धावा धावफलकावरती जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्कोर बोर्डवरती आपण निश्चित स्वरूपात पाहत आहोत आणि 4 ओव्हरचा खेळही संपलेला आहे. 36 रन या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि गोलंदाजीसाठी आलेले आहेत ओव्हर क्रमांक 5 मध्ये अक्षय भापकर. अक्षय या वेळेचा बॉल इथे मात्र बिग हिट केलाय चेंडू हवेमध्ये आणि याच बरोबर इथे झेल झालाय फलंदाज बाद. चार ओव्हरचा खेळ झाला आणि 5व्या ओव्हरला जशी सुरुवात झाली पहिल्याच बॉलवरती अक्षयला एक सफलता भेटली. गणेश चांगल्या पद्धतीने झेल टिपून गेले. प्रसाद ठुबेला मात्र आपण पाहतोय बाद करण्यामध्ये यशस्वी झाले. बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये निलेश शिंदे आपल्याला पाहायला मिळाली. फायनल ही रंगणार होती.
सातत्याने आपण पाहिलेला आहे की रानवारा 11 टीम प्रत्येक मॅचमध्ये 3-4 दिवसामध्ये हे सरस ठरत होते. त्या टीमकडं बॉलिंग लाईनकडं काय, त्या टीमकडं बॅटिंग लाईनकडं काय, समोरच्या टीमकडे बॅटिंग लाईन आणि बॉलिंग लाईनकडे काय. परंतु आज म्हणजे फायनलला 2 वाघच असतात ना, त्यामध्ये कुठल्याही एका वाघाला शरणगती घ्यावी लागते. पाहूया राऊंड दी विकेट यावेळेस वापकर. यावेळेस बॅटेची कट, क्षेत्ररक्षकांनी प्रयत्न चांगले केले होते. बॉल वेगात सटकला, सीमारेषेच्या बाहेर गेलाय. चौकार, 4 रन. चाळीस रन धाव फलकावरती जे आपल्याला पाहायला मिळतात. कॅमेरा हलतोय, स्टँडला हलू नका, थोडस बाजूला या. कॅमेरा हल्ला का मग लाईव्हला थोडस हालचाल होते. याही वेळेस हा चेंडू आपण पाहतोय, बॅकफुट पंच. क्षेत्ररक्षक आहे तिथे अक्षय, आणि पाहता पाहता इथे आपण पाहत आहोत रन मात्र नकारलेले आहे. ओ लेट पण थेट. यस, इथे आपण पाहत आहोत धाबा मात्र दिन दाडे 2 रनों की चोरी. 42 धाबा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4-5 स्पर्धा झाले, हे सगळे खेळाडू एकमेकांच्या टीम मध्ये असतात, कधी कधी विरोधात असतात. परंतु खास करून अभिमान वाटावा की एकही स्पर्धेमध्ये भांडणं तंड अजिबात झाली नाहीत. एकही खेळाडू एकमेकांच्या विरोधात जात नाही. याही वेळेस चांगला बॉल पंच मला वाटते कळवतायत, नाही आहे की काय कदाचित. थांबा, शाजी सर मात्र स्क्वेअर लेग पंच शानीच्या करतायत. खेळाडूंनी जास्त ताणतणाव टाकू नका, तिथे पंच आहेत. नो बॉल. यस, नो बॉल, फ्री हिट. आणि सगळ्यात महत्वाचं काय, या स्पर्धेमध्ये जेवढे खेळाडू खेळतात ना, हे पंचांना आतापर्यंत जास्त प्रमाणात नाही क्रॉस गेले, कारण पंचांनीही निर्णय चांगले दिलेले आहेत. यावेळेस फ्री हिटची संधी आहे. फ्री हिट वरती सचिनला माहित होतं फलंदाज सुरक्षित आहेत. धावले सचिन, परंतु इथे आपण पाहतोय रनआउट जर झाले असते तर मग आउट असते. 45 धाबा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. फायनलचा सामना आहे, सगळ्यांवरती प्रेशर आहे, रंगलेली आहे मॅच. थोड्याशा धावा कमी आहेत इथे. 45 धावा धावफलकावर. याचबरोबर हाय चेंडू हवेमध्ये, आणि इथे झेल झालाय गणेश टिपटो. एक सुंदर झेल, धक्का क्रमांक 4. फलंदाज निलेश शिंदेबाद. चार गडी गमावलेत आणि धावफलकावरती 45 धावा. या ओव्हरचा एक चेंडू शिल्लक आहे. आमच्या नामदेव ठोबे पाटील यांचा सगळ्यात आवडता खेळाडू मैदानाच्या आतमध्ये चाललेला आहे, ऋषिकेश टिकोणे. ऋषीच्या प्रत्येक षटकाराला नामदेव ठोबे पाटलांकडून 100 रुपयाचं प्राइज जाहीर झालेलं आहे. या ओव्हर नंतर पाणी घेऊन जा, एक बॉल शिल्लक आहे. 45 धावा धावफलकावरती आहे. वेसदरे गावचा सुपरस्टार मैदानाच्या आतमध्ये चाललाय ऋषिकेश टिकोणे. जबरदस्त कामकाज. याही खेळाडूची तुम्ही पाना पाठीमागची 4-7-8 वर्षे बरेचसे चढ उतार या खेळाडूंना पारनेर तालुक्यामध्ये, तालुक्याच्या बाहेर टेनिस क्रिकेटमध्ये पाहिलेले आहेत. बरेचसे क्रिकेटचे धडे घेतलेला हा खेळाडू आहे ऋषिकेश टिकोणे. ओ यावेळेस मात्र बॉलची गती कमी ठेवली. शेवटच्या बॉलला खरं तर फटकेबाजी करेल ऋषी, हा इरादा अक्षयला माहित होता. शेवटच्या बॉलवरती काहीच झालं नाही. 5 ओव्हर नंतर 45 धाबा. तर या स्पर्धेसाठी आपण पाहतोय सन्माननीय कचरू शेठ मते साहेब, बाबाजी शेठ मते साहेब, पोपट शेठ रिपाळे साहेब, डॉक्टर श्रीराम राठोड, त्याचबरोबर श्री बाळू भागवत, स्वरा किराणा, संपतदादा भागवत, त्याचबरोबर दत्ता शेठ टाणगे, विजय शेठ गाडगे मेजर, प्रवीण गाडगे मेजर, रोहित गांगड,
परफेक्ट ऑप्टिकल, साई इलेक्ट्रिक्स, विघ्नेश ऑटोमोबाईल याही मंडळींना आपल्याला देणगी देऊन या स्पर्धेसाठी सहकार्य केलेलं आहे. त्यांचंही मनापासून सहर्ष स्वागत, आभार मानूयात आपण. त्याचबरोबर आपण पाहतोय विजूभाऊ आवटी, सन्मान्य श्रीकांतांना पठारे, पप्पू शेठ गाडगे, राबाजी शेठ मध्ये, सुभाषभाऊ बुचुडे, उत्तम शेठ गाडगे या सगळ्या मंडळींना आपल्याला पारितोषिकं दिलेली आहेत. त्यांचंही मनापासून आपण कौतुक करूया. समालोचन कक्षामध्ये असणाऱ्या सुंदर ट्रॉफीज सचिन ठाणगे सरांनी आपल्याला देऊ केलेल्या आहेत. त्यांचंही मनापासून आपण आभार मानूयात. ओव्हर क्रमांक 6 सुरेश पवार गोलंदाजीसाठी तयार होत आहेत. विकेट हॅट्रिक साठी खरं तर पारितोषिक आलेलं आहे. डॉक्टर राठोड आणि त्याचबरोबर गोकुलशेठ मगरच्या वतीने तब्बल 1000 रुपयाचं प्राइज आहे. आणि अनिकेत यांच्या षटकार हॅट्रिकला ऋषी आणि अनिकेतनं जर षटकार हॅट्रिक कंप्लीट केली तर सतीश काका ठुबे यांच्या वतीनं 500 रुपयाचं प्राइज आहे. जुगलबंदी खरं तर आतमध्ये लागलेली आहे. सुरुवातीचे 2 बॉल इथे मात्र सुरेश पवार आपला वार करतायत. 2 चेंडू आपण पातळी डॉट केलेले आहेत. सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय रंगलाय. सुरेश पवार परत एकदा. ओ हो हो, सुरेश पवार बॉलच काय टाकतात पहा तुम्ही. 3 टप्पे पडलेत, परंतु बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा रिदम बदलतोय, लाईन बदलते. 45 रन या स्कोर बोर्डवरती आपल्याला पाहायला मिळतात. 4 गडी बाद, 6व्या ओव्हरचे 3. एक्कावन्न धावा धावफलकावरती आहेत. सन्मान्य काकडे गुरुजी उपस्थित राहिले. काकडे गुरुजींनी इथे येऊन मात्र स्पर्धेची शोभा वाढवली. गुरुजींचं परत एकदा मनापासून आभार आहे. अनिकेत गुंडचा जलवा. या वेळेस सुद्धा आपण पाहतोय बॉल सीमारेषेच्या बाहेर जातोय. हे होईना पात, षटकार, 6 धावा. या ओव्हरमध्ये 4 चेंडू जरी डॉट गेले असतील ना, तो 2 षटकार आलेत आणि ओव्हरचा जो काही सगळा वचपा आहे तो कंप्लीट केला अनिकेतनं. 12 रन आले आधीच्या ओव्हरमध्ये. 57 धावा 6 ओव्हर नंतर धावफलकावरती. तर षटक क्रमांक 7 घेऊन आलेत परत एकदा अक्षय भापकर. 57 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. अगदी टीमचं मॅनेजमेंट पासून सगळं काम गणेश पाटांगरे आणि अक्षयनं पाहिलेलं आहे. हो हो हो, यावेळेस परफेक्ट एस्टनवरती बॉल टाकला होता आणि हा चेंडू इथे आपण पाहतोय पायाला स्पर्श करत इकडे आला तर नक्कीच आपण पाहतोय 1 धाव इथं आपल्याला पाहायला मिळाली. ठाकरे गुरुजी असतील, आमचे संदीप ठाकरे असतील, या मंडळींना आल्याबरोबर माझ्यासाठी पारितोषिक सुद्धा दिलं. मी त्यांचाही खूप खूप आभारी आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय फायनलचा सामना जो इथे नक्कीच रंगलेला आहे. काटे चिकट, राभाजी मते आहेत तिथे क्षेत्ररक्षक. हो हो हो, धाव नाकारली आणि इथे काही गडबड, बॉल हातामध्ये आला नाही. परत एकदा घरट्यामध्ये सुरक्षित पोहोचलेत ऋषी. वाचलेत ऋषी, भाग्यशाली ठरले. याच मॅच मध्ये ऋषीची किंमत काय आहे ते सामना हरल्यानंतर मग समजतं. 58 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज परत एकदा तयार. बराच बाहेर आहे, वाईट बॉल. एकूण 60 धावा. याही वेळेस मात्र स्ट्रेट ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत आले सचिन. थोडेसे फंबलही झालेत आणि पाता पाता इथे आपण पाहतोय 2 धावा आल्यात. संघ पोहोचलाय 61 रन्स, 61 धावा धावफलकावर. 3 चेंडू झालेत या ओव्हरचे. 3 चेंडू आपण पाहतोय शिल्लक आहेत.
याच बरोबर वेट अँड वॉच धुमधडाका अनिकेत गुंडच्या बॅट मधून येतो एक ज्वालाग्राही फटका. षटकार. अनिकेत गुंड खरं तर आपण पाहतो या मॅच मध्ये एक जबरदस्त क्वालिटी बॅटिंग करतायत. 18 बॉल खेळलेत अनिकेत, वैयक्तिक 36 धावसंख्येवरती पोहोचलेत. याही वेळेस मात्र हा चेंडू आपण पाहत आहोत आमने सामने मात्र अडवलाय आणि शेवटचा एक चेंडू इथे आपण पाहतो या ओव्हरचा शिल्लक आहे 7व्या ओव्हरचा. 67 धावा या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक चॅलेंज रानवारा 11 टीम बरोबर ठेवायचं असेल ना 90+ धाव संख्या बनवावीच लागेल. याही वेळेस हा चेंडू आपण पाहतोय ऑफ स्टंपच्या बराचसा बाहेर. वाईट बॉल सोईर मारा. 68 धावा या स्कोअर कार्डवरती आपल्याला होताना पाहायला मिळत आहेत. लास्ट बॉल एक शिल्लक आहे, पाहूया. आणि याच बरोबर पंचांचं बोट हवेमध्ये. अनिकेत गुंड होत आहेत बाद. विकेट. थँक्यू मित्रांनो. एक गोष्ट सांगतो, रिस्पेक्ट देणारा हा खेळाडू आहे. अनिकेतला वाटलं परंतु त्याने दुसऱ्या सेकंदाला सांगितलं लागलीच. चला फलंदाज आपण पाहतोय बाद आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सागर मते चाललेले आहेत. 7 ओव्हर मध्ये आलेले आहेत तब्बल 68 धावा. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. डीजे. शेवटचं षटक आपण पाहत आहोत. आपल्याला या स्पर्धेसाठी त्यांनी पारितोषिक दिलं. आयोजकाच्याही भूमिकेमध्ये होते असे सन्माननीय उपसरपंच राबाजी शेठ मते. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय तयारी. याही गोलंदाजानं प्रभावित केलेलं आहे. राबाजी दादांचं कौतुक आहे. 40+ खेळाडू आहेत. सगळ्या तरुणांना एकत्र करण्याचं काम राबाजी दादांनी केलेलं आहे. हो यावेळेस हा ट्रॅकर ओळखला होता ऋषिक तिकोनेनं आणि बॉल फेकून दिलाय सर्वात दूरवरती. पहाडी षटकार. 6 धावा. स्कोअर कार्ड वरती इथे आपण पाहतोय तब्बल संघाची धाव संख्या आपल्याला पाहायला मिळते 74 धावा ज्या धाव फलकावरती आहेत. बॉलचा टप्पा जर फसला तर मग नक्कीच आपण पाहतोय फलंदाजही सीमारेषा दाखवतो आणि हेच झालं. टप्पा फसला, षटकाराला 74 धाव. ऋषिकेश तिकोणे सुपरस्टार आहे खरं तर पारनेर तालुक्याचा. पाहूया आपण काय होणार आहे. एक षटकार आतापर्यंत मारलेला आहे. 74 धावा धाव फलकावर. याच बरोबर आई चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर टाकलाय. थोडेसे शप्पल झाले होते. बॉलला चेस करण्याचा प्रयत्न केला ऋषी तिकोनेनं आणि हा चेंडू इथे आपण पाहतोय डॉट बॉल आलेला आहे. 74 रन 74 रन्स. गोलंदाजीच्या माध्यमातून आपण पाहतोय रबाजी मते परत एकदा. याही वेळेस बॅटच्या रेंजमध्ये बॉल आलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे गणेश आणि पाहता पाहता एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्याही धावेचा प्रयत्न आणि याच बरोबर इथे मात्र आपण पाहत आहोत ऋषिकेश तिकोने होत आहेत बाद. रन आउट. एक रन आणि दुसऱ्या धावेला आपण पाहतोय ऋषिकेश तिकोने बाद झाले. तिची स्वरूपात आपण पाहतोय न्यू बॅटर प्रमोद शशी धोत्रे आतमध्ये जे आपण पाहतोय चाललेले आहेत.
न्यू बॅटर आपण पाहतोय प्रमोद शशी धोत्रे जे काय आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. धाव फलकावरती आपण पाहतोय 75 धावा. याचबरोबर बॅकफुट पंच इथे मात्र आपण पाहतोय क्षेत्ररक्षक आहेत दीपॉपला तोपर्यंत घेतलेली एक धाव. दुसऱ्या धावेला इथे मात्र आपण पाहतोय फलंदाज बाद. 7वा गडी इथे आपण पाहतोय गमावला. प्रमोद धोत्रे आपण पाहतोय रनआउट होत आहे. तर न्यू बॅटर आपण पाहतो आहोत प्रशांत पावडे जे आपल्याला पाहायला मिळतील. 76 धावा या धाव फलकावरती जमवल्यात. परत एकदा याही वेळेस सागरचा एक चांगला तडाखेबाज षटकार. 6 धावा सिक्सर. एक मिनिट बरं का सर थांबा. एक चेंडू शिल्लक आहे. 82 धावा धाव फलकावरती जे आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी ते आपण पाहतोय तयार आहे धाबाजीमध्ये. एक शेवटचा चेंडू आपण पाहतोय शिल्लक आहे. याही वेळेस आपण पाहतोय सुंदररित्या बॉल शेवटच्या बॉलवरती एक धाव धावलेत. दुसऱ्याही धावेचा जे आपण पाहतोय प्रयत्न जो पूर्णपणे आपल्याला पाहायला मिळतोय आणि यशस्वीरित्या 2 तर पहिल्या कंप्लीट झाल्यात आणि निश्चित स्वरूपात इथे आपण पाहत आहोत ते ओव्हरचा खेळ संपलाय. 2 रन आल्यात 84 धावा. चौऱ्याऐंशी झाल्यात विजयासाठी. 48 बॉल रानवारा 11 टीमला 85 धाब्यांची गरज. सन्मानजनक स्कोर आलेला आहे. 48 बॉल आणि विजयासाठी आपण पाहतोय 85 धाबा या रानवारा 11 या टीमला आपण पाहतोय बनवायच्या. चला क्रिकेट टीमला विनंती आहे ताबडतोब आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. पंच्याऐंशी धावा जे आपण पाहतोय ते बनवायच्यात. गणपती पाटा प्रीमियर लीग 2025 मेगा फायनलमध्ये 8 ओव्हरमध्ये सन्मानजनक स्कोर आपण पाहतोय उभा केलेला आहे. 84 बनवले होते. आता विजयासाठी 85 धावा या रानवारा 11 या टीमला आपण पाहतोय पाहिजेच्या आहेत आणि मेगा फायनल इथे आपण पाहतोय रंगलेले आहे. 48 बॉल 85 धाब्यांची गरज. सलामीला कोण बॅट्समन जाणार याकडे सगळ्यांच्या नजरा आहेत. गणेश आणि अक्षय करणार का ओपनिंग? अक्षयच्या जोडीला दुसरा प्लेअर जाणार हे आपल्याला पाहिजे. जाणार तेच ना. ओके. गणेश पाटांगरे आणि अक्षय भापकर पहिल्यापासून ही जोडी मैदानाच्या आतमध्ये मात्र जी काही साजेदारी करते आणि त्यामुळे फायनलमध्ये सुद्धा आपण पाहतोय ठरल्याप्रमाणे तीच शेड्यूल आहे. गणेश पाटांगरे आणि दुसऱ्या बाजूला अक्षय भापकर सलामीची जोडी. तर दुसऱ्या बाजूला माहित आहे आपल्याला कुणाल धमाल
षटक क्रमांक पहिलं कुणाल मात्र नक्कीच आपण पाहतो रेडी आहे. विकेट हॅट्रिक प्लस जे आपण पाहत आहोत या मैदानावरती निर्धाव षटक टाकणारा गोलंदाज आहे. या ठिकाणी निश्चित स्वरूपात आपण पाहतोय ज्यांनी आपल्याला दुसऱ्या क्रमांकासाठी पारितोषिक दिलेलं आहे. पिंपळेश्वर कंस्ट्रक्शन विरोलीचे मालक सन्मान्य पप्पू शेठ गाडगे हे सुद्धा मात्र या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांच्या बरोबर आलेला त्यांचा सगळा मित्रपरिवार सगळ्यांचं मनापासून हार्दिक सुरक्षित स्वागत आहे. सगळ्या मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण यानंतर लगेच पारितोषिक वितरण कार्यक्रम हा करणार आहोत. त्यामुळे चारही टीमला विनंती आहे खेळाडूंनी अजिबात कुठंच जाऊ नका. फायनल झाल्यानंतर लगेच आपण बक्षीस वितरण कार्यक्रम सुद्धा या ठिकाणी करणार आहोत. 48 बॉल आणि विजयासाठी 85 धावा लागत असताना सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. गणेश फटांगडे तर दुसऱ्या बाजूला चाललेले आहेत अक्षय बापकर. ही पहिल्या मॅच पासून जयवीरूची जोडी आतमध्ये जी काही आपल्याला पाहायला मिळते. दोनही टीमला विजयासाठी खूप खूप शुभेच्छा आहेत. पहिलं पर्व खरं तर गणपती फाटा प्रीमियर लीगचं आपण पाहत आहोत आणि या GPL स्पर्धेमध्ये 6 संघ समाविष्ट होते. त्यामध्ये आपण पाहत आहोत विजूभाऊ आवटी फायटर्स, मयूरदादा गोरे, आदमभाई शेख यांच्या मालकीचा संघ स्पर्धेच्या बाहेर पडला गेला. त्यानंतर पवन शेठ चव्हाण, विनय गंद्रे आणि प्रसाद नवले च्या मालकीचा फोनेक्स मोबाईल शॉप हा संघ होता, तोही स्पर्धेच्या बाहेर पडला गेला. चतुर्थ क्रमांकावरती आपण पाहत आहोत पद्मावती फायटर्स, उत्तम शेठ रेपाळे, प्रशांत भाऊ पुजारी आणि राजू भोर च्या मालकीचा संघ होता. तर तिसऱ्या क्रमांकावरती आपण पाहत आहोत प्रतीक नवले, सतीश टोबे, विश्वनाथ परांडे, संतोष परांडे यांच्या मालकीचा श्रीनाथ फायटर्स हा संघ आलेला आहे. तर आता रोख रक्कम 15,111 आणि 11,111 या 2 क्रमांकासाठी चालू असलेली ही लढाई आतमध्ये जी आपल्याला पूर्णपणे पाहायला मिळते. अस्मितेची लढाई. पारितोषिकाकडे मित्रांनो खेळाडू पाहत नाहीत, परंतु एकदा स्पर्धेमध्ये सहभागी झाले की मग पहिलाच क्रमांकाचा चषक हातामध्ये घ्यायचा या उद्दिष्टाने सगळे खेळाडू मात्र आपण पाहतोय खेळलेले आहेत. 2 संघ स्पर्धेच्या बाहेर पडले. 4 संघांना काहीतरी हाताला येणार आहे, तर त्यामध्ये पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी उचलायची हा मानस इथे आता आपण पाहूया आहेत. रानवारा 11 क्रिकेट मेस मित्र परिवार. पहिला चेंडू, ओ पहिलाच बॉल इथे मात्र खराब आहे, वाईड. पहिला चेंडू इथे आपण पाहतोय वाईट पडला. पलीकडच्या बाजूला सन्माननीय निकेतजी पवार हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. निकेत पवार सरांचे मनापासून सहर्ष स्वागत आहे. गोलंदाज तयार. हो 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 हो, यावेळेस मात्र थोडासा बॉल आतमध्ये घेतला टप्पा आणि चेंडू इथे आपण पाहतोय डॉट. सामना खूप सुंदर होणार आहे. दोनही संघ कडक आहेत. पहिल्या मॅच पासून या 2 संघांनी भरपूर काही पाहिलेलं आहे. त्यामुळे संघर्षाच्या भट्टीतून जे संघ वरती आलेत ना ते मात्र अनुभवाने परिपक्व झालेले आहेत. गोलंदाज तयार. ओ हो हो, काय बॉलिंग टाकतायत कुणाल. बेमिसाल धमाल, कुणालची धमाल मैदानाच्या आतमध्ये जे आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेमध्ये खरं तर एक निर्धाव षटक टाकलेलं आहे कुणालने, प्लस 3 विकेटही कमावल्या होत्या आणि त्याचीच पुनरावृत्ती परत एकदा कुणाल देणार का पाहूया. 46 बॉल विजयासाठी 84 धाबा अजूनही बनवायच्यात. याचबरोबर इथे मात्र दिशा दाखवली आहे आणि हा बॉल अगदी पाठवलाय सीमा रेषा पार चौकार. थँक्यू. निकेतजी पवार साहेबांचे मनापासून सहर्ष स्वागत आहे. दादांना विनंती आहे आपणही या ठिकाणी स्थानापन्न व्हायचे. 5 धावा या धावफलकावरती जे आपल्याला पाहायला मिळतात. 5 रन ऑन स्कोर कार्ड. याचबरोबर गणेशच्या बॅट मधून आला एक महाकाय, परंतु हिट विकेट आहे की काय. यस, हिट विकेट झालेत. गणेश फटांगडे बाद. विकेट
जोरदार फटका मारण्याच्या नादात पडले विकेट वरती आणि गणेश ठरतायत हिट विकेट. फलंदाज गणेश मात्र हिट विकेट बाद होत आहेत. तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. सुरेश पवार आतमध्ये चाललेले आहेत. मित्रांनो, क्रिकेट टीमला कमी समजू नका, वापसी करणार यामध्ये काही शंका नाही. पाहिजे आपल्याला 5 धावा झालेल्या आहेत. 44 बॉल आणि विजयासाठी आपण पाहतोय 80 धावांची गरज. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. सुरेश पवार फ्रॉम पवार वस्ती चाललेले आहेत मतमध्ये. अक्षय भापकर आणि गणेश ही जोडी जर सेट झाली असती तर समोरच्या टीमवरती भारी पडलं असतं, परंतु आज नशीबवान आहेत खरं तर क्रिकेट टीम. आणि इथे नक्कीच हिट विकेट होताना आपल्याला पाहायला मिळाले. फलंदाज गणेश बाद झाले तर न्यू बॅटर आपण पाहत आहोत सुरेश पवार. याच बरोबर आल्या बरोबर बॉल चढवलाय डीप मिड विकेट, सीमारेषेच्या बाहेर. 4 रन, चौकार. नऊ धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक गडी बाद 9 धावा धावफलकावरती आहेत. 85 धावा बनवायच्यात, परंतु त्या बनवत असताना इथे मात्र प्रचंड संघर्ष करावा लागतोय रानवारा 11 टीमला. 43 बॉल विजयासाठी आपण पाहतोय 76 बनवायच्यात. याही वेळेस मात्र आपण पाहत आहोत तिथे मात्र फर्निचर डिस्ट्रॉय केलंय कुणाल. बेमिसाल धमाल विकेट. धाव फलकावरती ते आपण पाहत आहोत. या ओव्हरमध्ये मात्र गेल्या 2 विकेट महत्वपूर्ण 2 फलंदाजांना बाद आणि विजयासाठी 76 धावांची गरज. सलामीची जोडी आली होती अक्षय आणि गणेश. गणेश गेलेत त्या पाठोपाठ इथे आपण पाहत आहोत सुरेशही गेले आणि न्यू बॅटर आलेले आहेत गणेश पवार. 43 बॉल 76 धावा. सामन्याचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. फायनलचा प्रेशर खूप वेगळा असतो आणि तेच इथे आपल्याला पाहायला मिळतंय. इतर क्षणामध्ये आपण पाहतोय बदलाव, चेंजेस जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॉल विजयासाठी आपण पाहतोय 76 धावांची गरज. फायनलच्या मॅच मध्ये 85 रन खूप आहेत की काय. परत एकदा शॉर्ट पिच बॉल. इथे मात्र आपण पाहत आहोत बॉल सटकलाय, निसटलाय. स्वप्नील धावतायत आणि याच बरोबर बॉलला फील्ड सुद्धा केलंय. संघाची धावा संख्या इथे आपण पाहत आहोत 2 धावेंना जाते तब्बल 11 धावा या स्कोर बरोबर आपल्याला पाहायला मिळत आहेत. श्री गणेश मित्र मंडळ आयोजित गणपती फाटा प्रीमियर लीग 2025 वर्ष पहिलं खरं तर आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत. नवीन वर्षाची खरं तर ही या क्रीडांगणावरती नवीन स्पर्धा जी आपल्याला पूर्णपणे पाहायला मिळते. सन्मान्य श्री सावकार शेठ बुचुडे च्या वतीने आपल्याला हे मैदान सौजन्य खरं तर लाभलेलं आहे. साहेबांचंही मनापासून धन्यवाद. गोलंदाज तयार. याच बरोबर हा बॉल जातोय अगदी सीमारेषेच्या बाहेर. 4 रन, चौकार. धाव फलकावरती आपण पाहत आहोत तब्बल 15 धावा स्कोर कार्ड वरती जे काय आपल्याला पाहायला मिळत आहेत. संघर्षाची साहस करेल विजय श्रेगळ त्याच्या गळ्यामध्ये माळ घालेल. पाहूया आपण अक्षय भापकर ज्याच्या नावामध्ये जी वस्तू केव्हा संपत नाही त्या वस्तूला म्हटलं जातं अक्षय. ज्या गोष्टीचा कधी एंड होत नाही नावामध्येच आपण पाहतोय अक्षय. 15 धावा धाव फलकावरती आहेत. या वेळेचा हा बॉल इथे मात्र ऑप्टमच्या बाराचा बाहेर. वाईड बॉल. माननीय सुरेश बुचुडे ऑफ सोडून वाईट बॉलची 40 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी आपण पाहत आहोत तब्बल 69 अजूनही बनवायच्यात. याच बरोबर वन ऑफ द बाहुबली बजरंगी अक्षय भापकरचा क्लास षटकार.
धाव फलकावरती या षटकाराच्या मदतीने तब्बल 22 धावा ज्या आपल्याला पूर्णपणे पाहायला मिळतात. शेवटचे 39 बॉल आणि विजयासाठी 63 धाव्यांची गरज. जबरदस्त आक्रमण जे काही मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय अक्षय भापकर द्वारा. 2 गडी जरी गमावले असतील ना, परंतु संघाचा संघनायक मैदानाच्या आतमध्ये स्थिर आहे अक्षय भापकर. त्याने निलेश शिंदे सुद्धा एक चालाक गोलंदाज आहे. निलेशला माहित आहे वापसी कशी करायची, टप्पे कसे ठेवायचे. निलेश हो याही वेळेस एका आगळ्या वेगळ्या शैलीनं हा पटका खेळायचा होता आणि इथे पाहायचं आपल्याला. चेंडू पूर्णपणे आपण पाहत आहोत. इट्स अ डॉट बॉल. 38 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी 63 बनवायच्यात. 22 झाल्यात, टोटल 85 बनवायच्यात. याच बरोबर आई चेंडू इथे आपण पाहत आहोत. चेक करायचे. येस, तिसरे पंच चेक करतील. चांगला चेंडू आहे, बॉल आहे. येस, तिसऱ्या पंचांनी निर्णय दिलेला आहे. फेअर डिलिव्हरी. 22 धाबा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. निलेश मात्र कमबॅक करतायत. लगोपाठचे 2 चेंडू आपण पाहतोय डॉट आलेत. याही वेळेचा हा बॉल इथे आपण पाहतोय सुंदररीत्या आपल्याला पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचलेत आणि या बॉलवरती आलेली आहे 1 धाव. एका धावेनं संघाची धावसंख्या आपण पाहतोय 23 धावा. 2 ओव्हर नंतर 23 रन. इथे शेवटचे 36 चेंडू आणि विजयासाठी आपण पाहत आहोत 62 धाव्यांची गरज. कोण होणार या मॅचचा हिरो? कोण होणार गणपती फाटा प्रीमियर लीगचा मानकरी, पहिल्या वर्षाचा मानकरी? पाहायचं इथे आपल्याला. 36 बॉल आणि विजयासाठी 62 धाव्यांची गरज. रानवारा 11 की त्यांच्या विरोधात क्रिकेट मित्र परिवार. कोण जिंकणार हा सामना? गणपती फाटा प्रीमियर लीग पहिल्या वर्षाचा किताब जीपीएलचा कोणाच्या हातामध्ये जाणार पाहूया. सामन्याला परत एकदा सुरुवात. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आलेत परत एकदा कुणाल. याही वेळेस चांगला बॉल. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय बॉल पर्यंत पोहोचतील. हो, साहिलनं मात्र बॉल अडवलाय. क्षेत्ररक्षक ऋषी बॉल पर्यंत पोहोचेल आणि पाता पाता इथे आलेले आहेत 2 धाबा. 2 धावेंना संघाची धावसंख्या आपण पाहतोय वाढली 25 रन. 25 रन स्कोर बरोबरती आहेत. पहिल्या क्रमांकासाठी, दुसऱ्या क्रमांकासाठी चालू असलेलं हे युद्ध मैदानाच्या आतमध्ये जे जारी आहे. 35 बॉल मध्ये 60 बनवायच्यात. याच बरोबर गगनाला गवस्ती घालणार अक्षय भापकरचा क्लास षटकार. स्कोअर कार्डवरती आपण पाहत आहोत तब्बल 31 धावा जे आपल्याला पूर्णपणे पाहायला मिळत आहेत. कुणालवरती चढवलेलं आक्रमण. याच बरोबर क्लीन मोड. एकतीस या धावसंख्येपर्यंत आपण पाहतोय. 3 गडी गमावलेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. सचिन कळसकर आतमध्ये चाललेले आहेत. अमोल शेठ ठुबे साहेब, अंबादाजी ठुबे साहेब, त्याचबरोबर आपण पाहतोय नामदेव ठुबे पाटील हळूहळू मात्र थोडेसे उत्साहित होत आहेत. त्यांना माहित आहे या कमी धावा नाही आहेत. 85 धावा म्हणजे फायनलच्या मॅच मध्ये खूप होऊन जातात. सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय रंगलेला आहे. 33 बॉल आणि विजयासाठी आपण पाहतोय 54 धाब्यांची गरज.
शेवटचे 33 बॉल आणि विजयासाठी 54 धाब्यांची गरज. कुणाल रोकडे आपण पाहत आहोत. कुणालनी जो काय ओळ घेतला ना आता अक्षय बापकरचा, यासाठी आपण पाहतोय कलवरी ग्रुप संघटनेकडून आपण पाहतोय म्हणजे संघ मालकांकडून 200 रुपयाचं प्राइज या ठिकाणी मात्र जाहीर होतंय. सागरदादा व्यवहार हे सुद्धा आपण पाहतोय आलेले आहेत. आणि इथून पुढच्याही प्रत्येक विकेटला मात्र 200 रुपयाचं पारितोषिक जारी आहे. गोलंदाज तयार. हो 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 संयम ठेवला यावेळेस मात्र आपण पाहतोय क्षेत्ररक्षक सईब दादा बॉल पर्यंत जे आपण पाहतोय आलेत आणि याच बरोबर निश्चित स्वरूपात आपण पाहतोय संघाची धावत संख्या 32 धाबा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 32 बॉल मध्ये अजूनही 53 रन जे आपण पाहतोय बनवायच्या. 3 गडी खरं तर गमावलेत. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आता काय करते पाहूया. बत्तीस बॉल आणि विजयासाठी 53 धाब्यांची गरज. कुणाल रोकडे आपण पाहतोय तयारी परत एकदा. याच बरोबर हा चेंडू हवेमध्ये जाईल थेट सीमारेषेच्या बाहेर. गणेशच्या बॅट मधून आला हवाई हवाई फायर षटकार. पवार हीच पॉवर दाखवताना आपल्याला पाहायला मिळते. गणेश पवारचा वार 38 धाबा धावफलकावरती जे आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचे 31 बॉल आणि विजयासाठी 47 धाब्यांची गरज. प्रत्येक विकेटसाठी क्रिकमेट टीमच्या संघ मालकांकडून कलवरी ग्रुपकडून मात्र 200 रुपयाचं प्राइज आहे. याही वेळेस हा बॉल सीमारेषेच्या जातोय बाहेर. 4 रन चौकार. तीस चेंडू शेवटचे शिल्लक आहेत आणि विजयासाठी 43 धावा जे आपण पाहतोय. इथे मात्र रानवारा 11 टीमला आपण पाहतोय बनवायचे आहेत. गोकुल शेठ मगर यांच्या वतीने आपण पाहत आहोत. गणेश पवारच्या षटकार हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं प्राइज या ठिकाणी आपण पाहतोय जाहीर होतोय. शेवटचे 30 बॉल विजयासाठी 43 धाब्यांची गरज. डीजे ओव्हर संपली. शेवटचे 30 बॉल आणि विजयासाठी आपण पाहतोय 43 धाब्यांची गरज. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती परत एकदा आलेले आहेत अनिकेत गुंड. ओव्हर क्रमांक 4 इथे पाहायचं आपल्याला. अनिकेत गुंड बॉलिंगला मात्र हातामध्ये घेत आहेत. अनिकेतच्या प्रत्येक विकेटसाठी समाधान शेठ भागवत यांच्या वतीने 100 रुपयाचं प्राइज. याच बरोबर चेंडू हवेमध्ये असेल. नो मॅन्स लँड झालाय. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत येत आहेत. साहिल तोपर्यंत घेतल्या जात आहेत 2 धाबा. 2 धाब्यांना संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 44 झालेली आहे. 29 बॉल विजयासाठी आपण पाहतो 41 धाब्यांची गरज. सामना मित्रांनो संपलेला नाही. 50-50 मॅच चालू आहे. एका बाजूला रानवारा 11 यजमान संघ आहे. दुसऱ्या बाजूला कान्हूर पठार टीम मेहमान संघ आहे. कोण कोणावरची बारी पडते पाहूया. याच बरोबर इथे मात्र बॅटची कडा. फलंदाज सचिन कळसकर बाद. धाव फलकावरती आपण पाहत आहोत 4 गडी गमावले 44 धाबा धाव फलकावरती ज्या पूर्णपणे आपल्याला पाहायला मिळत आहेत.
जबरदस्त गेम प्लॅनिंग आतमध्ये जी काही क्रिकमेट्स मित्र परिवार या टीमची आपल्याला पाहायला मिळते. सचिन कळसकर याही खेळाडूला आपण पाहतोय बाद करण्यामध्ये यशस्वी झालेत. 28 बॉल आणि विजयासाठी 41 धाब्यांची गरज. 28 बॉल आणि विजयासाठी 41 बनवायच्या. 44 झाल्यात, 41 अजून पाहिजेत. गोलंदाजीत आपण पाहतोय तयारी. 28 बॉल विजयासाठी 41 अजूनही पाहिजेत. अशोक उगले मेजर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेत. ओ हो यावेळेस ओ हो दादा थोडेसे आतमध्ये आले. क्षेत्ररक्षक तिथे बॅकअपचं काम स्वतः मला वाटतं स्वप्नील बॉलला पूर्णपणे फीड करतील. लेग्स बाईटच्या या 2 धावा मात्र ज्या आपण पाहतोय आलेल्या आहेत. 46 रन टोटल 85 बनवायच्यात. त्यामधले 46 झाल्यात. शेवटचे 27 बॉल. सामना सोपा आहे. अजूनही 39 धाब्यांची जी आपण पाहतोय गरज आहे. हो याही वेळेत चांगला बॉल. पद्मावती फायटर्स संघ आपण पाहतोय 4th क्रमांकावरती गेला. बाबा रेपाळे त्याचबरोबर गणेश सर ही सगळी मंडळी हरकत नाही चांगला खेळ करत. पुणेवाडीकर मात्र 4थ्या क्रमांकावरती राहिले. शेवटचे 26 बॉल विजयासाठी आपण पाहत आहोत. 39 धाब्यांची गरज. याच वेळेस बॉल मात्र दिशा दाखवली. काय साहेब दादा अडवतील का बॉल? नाही, चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर. 4 रन चौकार. इथे मेजर यांना माहित आहे की आता हा सामना षटकाराचा नाही राहिलेला. थोडासा प्रेशर बनलाय ना, मग चौकार सिंगल डबल नाही मॅच होऊ शकते. एक चौकार आणला. 25 बॉल मध्ये विजयासाठी आपण पाहत आहोत 35 धाब्यांची गरज. 50 झाल्यात, अजूनही 35 पाहिजेत 25 बॉल मध्ये. सामना खूप सोपा आहे. दुसऱ्या बाजूला जर क्रिकमेट टीमनं या गोलंदाजांनी कमी धावा देऊन विकेट जर घेतल्या तरीही सामना बनू शकतो. कारण 4 फलंदाज आतापर्यंत बाद केलेत. सलामीच्या आघाडीचे स्टार बॅट्समन तंबूच्या आश्रयाला आहेत. या वेळेस हा बॉल इथे मात्र खूप सुरत षटक समाप्तीचा इशारा आलाय. 4 ओव्हर मध्ये आल्यात 50. पुढच्या 4 ओव्हर मध्ये बनवायच्यात 35 धाबा. इझे प्रति ओव्हर 8 रन पाहिजेत. आता इथून पुढे पाहूया. शेवटचे 24 बॉल आणि विजयासाठी 35 धाब्यांची गरज. सामना हा खरं तर रानवारा 11 या टीमच्याही बाजूने आहे आणि क्रिकमेट्स याही टीमच्या बाजूने आहे. पाहूया. गणेश पवार स्ट्राईक यांच्या दिशेला, नॉन स्ट्राईक यांच्या दिशेला आपण पाहत आहोत. उगले मेजर आणि निलेश शिंदे परत एकदा गोलंदाजीसाठी तयार आहेत. ओव्हर क्रमांक 5 घेऊन. वैयक्तिक 2रं, संघासाठी 5वं. याही वेळेस हा चेंडू आपण पाहतोय सुंदर आहे. प्रसाद ठुबे मात्र बॉल पर्यंत पोहोचलेत. ओ धावबाची संधी होती ती गमावलेली आहे. तो चेंडू डॉट गेला हे तितकंच महत्वाचं आहे. 23 बॉल आणि विजयासाठी आपण पाहत आहोत 35 धाब्यांची गरज. पवार वस्तीचे सगळे खेळाडू खरं तर गुणवंत आहे. एकही खेळाडू कधीच आतमध्ये जास्त बोलत नाही. तो बॅटिंग आणि परफॉर्मन्सच्या माध्यमातून मात्र ते जबरदस्त बोलतात. शेवटचे जे आपण पाहत आहोत 23 बॉल विजयासाठी रानवारा 11 टीमला 35 धाब्यांची गरज. जबरदस्त टेनिस क्रिकेटचा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. आणि याच बरोबर पंचांचं बोट हवेमध्ये असेल. गणेश पवार बॅक टू द पॅव्हिलियन. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अक्षय जे आपल्याला पाहायला मिळतील. 22 बॉल विजयासाठी आपण पाहत आहोत 35 धाब्यांची गरज. सामना खूप मैदानाच्या आतमध्ये रंगलेला आहे. विकेटवरती विकेट 5 गडी
आतापर्यंत जे काय आपण पाहतोय बाद केलेले आहेत. अखेरचे 22 बॉल आणि विजयासाठी आपण पाहत आहोत 35 धाब्यांची गरज. सामन्याला परत एकदा आपण पाहतोय होती सुरुवात. निलेश शिंदे याही खेळाडूंना आपण पाहतोय जबरदस्त सगळ्याच प्रेक्षकांना मोहित केलेला आहे. 22 बॉल आणि विजयासाठी 35 धाब्यांची गरज. चला घाई करायची. याही वेळेत चांगला बॉल क्षेत्ररक्षक आपण पाहत आहोत विक्की बॉल पर्यंत पोहोचलाय. एक धाव इथे आपण पाहतोय कंप्लीट केली. एका धावेनं संघाची धाव संख्या 51 रन. साहिल मात्र कमालीचं क्षेत्ररक्षण करतोय आणि इथे पाहायला मिळेल आपल्याला एक धाव आलेली आहे. इथे पाहायला मिळेल आपल्याला एक धाव आलेली आहे. 19 बॉल विजयासाठी आपण पाहतोय धाव. शेवटचे बॉल शिल्लक आहेत 18 आणि विजयासाठी आपण पाहत 18 आणि विजयासाठी आपण पाहत आहोत धाबा बनवायच्यात 31 दाच्या आहोत धाबा बनवायच्यात 31 दाच्या सरासरीने 3 ओव्हर मध्ये 31 पाहिजेत. डीजे निलेश शिंदेने या आधीच्या ओव्हरमध्ये दिल्यात फक्त 4 धावा. काय बॉलिंग टाकली. क्वालिटी. 18 बॉल आणि विजयासाठी आपण पाहतो 31 धाब्यांची गरज. किती फरक पडला पा. जिथं रन स्कोअर 8-8 प्रतिवर पाहिजे होतं ना तिथं गेलाय आता 11 वर. हो या वेळेस मात्र शॉर्ट पिच बॉल हलकीशी अपील आपल्याला पाहायला मिळाली आणि इथे बॉल इथे पूर्णपणे आपण पाहतोय डॉट. शेवटचे 17 बॉल 31 धाब्यांची गरज आहे. सामना थोडासा आपण पाहत आहोत संत शांत आणि संत थोडासा जो की आपल्याला होताना पाहायला मिळाला आहे. 17 बॉल 31 धाब्यांची गरज. क्षेत्ररक्षणामध्ये आपण पाहतोय बदलाव चेंजेस आपल्याला पाहायला मिळत आहेत. फायनलचा सामना खरं तर रंगलाय यजमान आणि मेहमान या दोन टीम मध्ये. याचबरोबर फुल पॉवरफुल आणि हा चेंडू जातोय खिलाडी के मस्तक पे दस्तक. षटकार. थँक्यू मित्रांनो. सीमारेषेच्या लगत फिल्डिंग करणं फार सोपं काम नाहीये. साहिल सोनवणे अंडर 19चा प्लेअर आहे. त्याचे प्रयत्न चांगले राहिलेत. साहिल ठुबे 16 बॉल विजयासाठी आपण पाहत आहोत 25 धाब्यांची गरज. 60 धावा इथे झटपटरीत्या आपल्याला पूर्णपणे होताना पाहायला मिळत आहेत. रान वारा 11 या टीमच्या 60 झाल्यात. 16 बॉल मध्ये 25 धाबा. सोळा बॉल आणि विजयासाठी आपण पाहतोय 25 धाब्यांची गरज. गोलंदाजी इथे आपण पाहतोय तयार. याचबरोबर हा बॉल मात्र समोरच्या बाजूला खेळलाय. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत जे पूर्णपणे आपल्याला पाहायला मिळत आहेत पोहोचलेत. इथे मात्र अक्षयनं घाई केली होती. आपल्या घरट्यामध्ये सुरक्षित पोहोचलेले आहेत. काय मॅच आहे. या स्थितीमध्ये एखादी विकेट जर गेली ना संघ अडचणीमध्ये येऊ शकतो. उगले मेजर कॅल्क्युलेटरनं खरं तर क्रिकेट खेळतायत. तिथं काहीच कामाला येत नाही तिथं अनुभव येतो हे मेजर साहेबांना माहित आहे. 15 बॉल विजयासाठी 24 धाब्यांची जी आपण पाहतोय गरज आहे. 15 बॉल 24. गोलंदाज आपण पाहतोय तयार अनिकेत. हो इथे मात्र जोरदार अपील झालेले आहे. अपील खूप जोरात झालेली आहे. थांबा. अपील करणं खेळाडूंचं काम आहे. काय नाही विषय. थांबा. पंच घेतील एकमेकांचा निर्णय आणि निर्णय देतील. त्याला बाहेरून जा. प्रेक्षकांनी बाहेरून जा. नॉट आउट. डॉट चेंडू इथं जो पूर्णपणे आपल्याला पाहायला मिळतोय. 14 बॉल आणि विजयासाठी आपण पाहतोय 24 धाब्यांची गरज. सामना मैदानाच्या आतमध्ये रंगलेला आहे. 14 बॉल 24 रन. काय मॅच चाललेली आहे. जसे जसे बॉल संपत आहेत तसे तसे मात्र रंगत या मॅचची वाढत चाललेली आहे.
गोलंदाज तयार. याच बरोबर चेंडू हवेमध्ये, विक्की बॉल खाली आलेत, झेल झालाय, आणखीन एक हादरा फलंदाज बाद. शेवटचे जे काही आपण पाहत आहोत 13 बॉल आणि विजयासाठी 24 धाब्यांची गरज. बॉल का गोलंदाजी इथे आपण पाहत आहोत. अनिकेतनं मात्र या मॅच मध्ये पकड ठेवलेली आहे. अखेरचे 13 बॉल आणि विजयासाठी आपण पाहतोय 24 धाब्यांची गरज. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये विशाल पवार आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील, पोचलेले आहेत. हा बॉल इथे इम्पॉर्टंट आहे. पाहूया आपण काय होणार आहे. 13 बॉल विजयासाठी अजूनही लक्ष आपल्याला पाहायला मिळतंय. 24 धाबा बनवायच्या. 13 चेंडू 24 रन. गोलंदाज आपण पाहतोय तयार. अनिकेत शेवटचा बॉल या ओव्हरचा टाकतील. याचबरोबर हा चेंडू आपण पाहतोय कट केलाय आणि इथे याही बॉलवरती आपण पाहतोय धाव आलीच नाही. सामन्याचं समीकरण बदललंय. शेवटचे 12 बॉल विजयासाठी 24 धाब्यांची गरज. 12 बॉल 24 धाब्यांची गरज. डीजे आंबा पाणी पाणी घेऊन आतमध्ये येत आहेत प्लेयर. पाणी आतमध्ये घेऊन जा. आणि दोनही टीमसाठी आणि यासाठी आतमध्ये पाठवायचे की दोनही टीमचे खेळाडू आतमध्ये मात्र थोडीशी चर्चा करतील की आता कसं समीकरण करायचं, काय करायचं. अक्षय भापकरही मेजर आणि त्याचबरोबर विशालला समजवतायत. पलीकडेही क्रिकमेट टीमची थोडीशी टीम हडल इथे आपल्याला पाहायला मिळते. 12 बॉलमध्ये 24 पाहिजेत म्हणजे प्रति ओव्हर 12-12 या धाबा पाहिजेतच. आता षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 7वं कोण करणार याकडेही प्रेक्षकांच्या नजरा लागलेल्या आहेत. ऑप्शन आहे टीम मध्ये. पर्याय प्रशांत पावडे हा सुद्धा आहे मला वाटतं 7व्या ओव्हरसाठी. पाहूया. शेवटचे 12 बॉल आणि विजयासाठी आपण पाहतोय 24 धाब्यांची गरज. चला वेळ 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 वाचवायचा आहे. वैभव दादा टुबे आलेले आहेत. छान खेळले वैभव दादा, परंतु स्पर्धेच्या बाहेर गेले, हरकत नाही. शेवटचे 12 बॉल विजयासाठी आपण पाहत आहोत 24 धाब्यांची गरज. सामन्याला पुरत एकदा आपण पाहतोय सुरुवात होते. प्रशांत पावडे गोलंदाजीच्या ट्रॅकवरती जे काय आपण पाहतोय आलेले आहेत. 12 बॉल 24 धावा. रानवारा 11. क्रिकेट मित्र परिवार कुठली टीम जिंकणार गणपती फाटा प्रीमियर लीगचा पहिला वर्षाचा किताब. प्रशांत पावडे गोलंदाजीसाठी तयार आहे तर समोरच्या बाजूला उगले मेजर. 12 चेंडू 24 धाब्यांची गरज. सामन्याला सुरुवात. ओ हो 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 पहिला चेंडू डॉट. निर्धाव बॉल इथे आपल्याला पूर्णपणे पाहायला मिळतोय. मॅच मध्ये मात्र नक्कीच नवचैतन्य आपल्याला फुलताना पाहायला मिळतंय. क्रिकेट मित्र परिवार लो स्कोर सामना होता. खरं तर 85 बनवायच्या होत्या, परंतु त्या बनवत असताना प्रचंड संघर्ष करावा लागतोय रानवारा 11 टीमला. 11 बॉल 24 धाब्यांची गरज. डॉट पिच बॉल. याही वेळेस हा चेंडू इथे आपण पाहत आहोत पूर्णपणे. पंच मात्र नक्की स्वरूपात इथे आपण पाहतोय कळवतायत. अस बाउन्स ऑर्न इथे गोलंदाज
गोलंदाज तयार. याही वेळेस लागोपाठचे 3 चेंडू आपण पाहतोय डॉट आलेले आहेत. अशोक उगले मेजर यांनी जर षटकार मारला म्हणजे इथून पुढच्या प्रत्येक षटकाराला गणेश फटांगरे यांच्याकडून मात्र आता 500 रुपयाचं प्राइज आहे. त्यांना माहित आहे गरज आहे आता 9 बॉल आणि विजयासाठी आपण पाहतोय 24 धाब्यांची गरज. सामना मात्र काय जबरदस्त टीम वर्क आपल्याला पाहायला मिळतंय. एकता पाहायला मिळाली क्रिकमेट टीमकडे. याच बरोबर चेंडू हवेमध्ये असेल आणि इथे झेल झालाय फलंदाज उगले मेजर बाद. अखेरचे 8 बॉल आणि विजयासाठी आपण पाहत आहोत 24 धाब्यांची गरज. न्यू बॅटर स्वतः टीमचे मालक अनिकेत ठुबे पाळा मात्र आपल्याला आतमध्ये जाताना पाहायला मिळत आहेत. 8 बॉल आणि सामना थोडासा आता अवघड स्थितीमध्ये होतोय की काय, पण तो अशक्य काहीच नाही. टेनिस क्रिकेटमध्ये आपण 2-2 चेंडूमध्ये 17-17 धावा होताना पाहिलेल्या आहेत. इथे 8 बॉल आणि विजयासाठी 24 धाब्यांची गरज आहे. सामन्याचं समीकरण मात्र थोडंसं फिरलं गेलंय की काय. अमोल शेठ ठुबे आणि अंबादास शेठ ठुबे नामदेव ठुबे पाटलांनी बाहेर बसून मॅच फिरवली की काय असं म्हणायला हरकत नाही. शेवटचे 8 बॉल विजयासाठी 24 धाब्यांची गरज. 61 झाल्यात. पाळाला मात्र खेळावं लागेल. अनिकेत रोज या मैदानावरती प्रॅक्टिस करतात. त्या गोलंदाजावरती खरं तर टीमचा थोडाही विश्वास नव्हता. त्या प्रशांत पावडेनं चांगली बॉलिंग केली या मॅच मध्ये. याच बरोबर इथे मात्र आपण पाहतोय क्लीन बोल्ड अनिकेत ठुबे बाद. शेवटचे 7 चेंडू आणि विजयासाठी आपण पाहत आहोत 24 धाब्यांची गरज. या ओव्हरमध्ये आतापर्यंत एकही धाव दिली नाही प्रशांत पावडेने. काय गोलंदाजी टाकली. जे खरं आहे ना ते खरं आहे. आतापर्यंत सगळे खेळाडू क्रिकेटच्या टीमचा थोडाही विश्वास नव्हता या प्रशांत पावडेवरती, परंतु या मेन मॅच मध्ये काय बॉलिंग करतायत प्रशांत पावडे. 5 चेंडू मात्र डॉट टाकलेत आणि विकेट हॅट्रिकची संधी आहे. पाहूया काय होणार आहे. दत्तशेठ ठाणगे मैदानाच्या आतमध्ये गेलेत. बारीचे मालक बाळासाहेब आवटे यांच्या वतीने प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं प्राइज दत्तशेठ ठाणगे यांच्यासाठी आहे. शेवटचे 7 बॉल आणि विजयासाठी आपण पाहत आहोत 24 धाब्यांची गरज. गोलंदाज तयार प्रशांत. गोलंदाजी इथे आपण पाहतोय तयार होत आहेत प्रशांत पावडे. 7 बॉल विजयासाठी 24 धाबा. सामन्याचं समीकरण सुंदर आहे. या बॉलवरती षटकार येईल का पाहूया. वेळ वाचवा चला. अखेरचे 7 बॉल 24 धाब्यांची गरज. आणि याच बरोबर हा चेंडू इथे असेल वाईड बॉल. हा बॉल इथे आपण पाहतोय वाईड बॉल. पूर्णपणे आपल्याला पाहायला मिळतोय एका धावेनं संघ पोहोचलाय 62 धावा. शेवटचे 7 चेंडू आणि विजयासाठी 23 धाब्यांची गरज. शेवटचे जे काय आपण पाहतोय 7 चेंडू विजयासाठी 23 धाब्यांची गरज. गोलंदाज तयार प्रशांत पावडे. याच बरोबर बॅटेची कट बॉलनं मात्र टर्न घेतलाय आणि हा चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. हे होईना बाद. चौकार. थँक्यू. 7 ओव्हरचा खेळ संपलाय. 66 धावा झाल्यात. शेवटचे 6 बॉल आणि 19 धाव्यांची गरज. डीजे 6 चेंडू 19 ओव्हर संपली. शेवटचे 6 बॉल आणि विजयासाठी आपण पाहतो 19 धाब्यांची गरज आहे. करण काहीतरी कानमंत्र द्यायला आतमध्ये गेले होते हरकत नाही.
अखेरचे 6 बॉल आणि विजयासाठी आपण पाहतोय 19 धाव्यांची गरज आहे. विशाल पवार आणि दुसऱ्या बाजूला दत्ताशेठ ठाणगे यांची खरं तर कसरत आहे. मारतील की नाही पाहूया. 6 बॉल विजयासाठी आपण पाहतोय 19 धाव्यांची गरज. मेगा फायनल महाअंतिम बिग फेस्टिवल इथे पूर्णपणे आपल्याला पाहायला मिळतोय. गणपती फाटा प्रीमियर लीग 2025 मेगा फायनलचा सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय मित्रांनो रंगलेला आहे. पहिल्याच वर्षामध्ये ही क्रिकेटची स्पर्धा खरं तर संकेत मते आदमभाई आणि त्यांच्या सगळ्या मित्र परिवाराने या स्पर्धेचं आयोजन केलं आणि ती सुपरस्टार ठरलेली आहे. 8 फलंदाज आतापर्यंत जे आपण पाहतोय बाद झालेले आहेत. शेवटचे 6 बॉल विजयासाठी 19 धाब्यांची गरज. सामन्याला सुरुवात. प्रसाद ठुबे आलेले आहेत शेवटचे 6 बॉल करण्यासाठी. सामन्याला सुरुवात. 6 बॉल 19. याचबरोबर पहिला बॉल आपण पाहतोय भिरकावलाय. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचेल. एक धाव इथे आपण पाहतोय कंप्लीट केली आणि याच बरोबर 2 धावा दत्ताशेठ आणि त्याचबरोबर आपण पाहत आहोत विशाल मात्र कंप्लीट करतायत. 5 चेंडू विजयासाठी 17 धाव्यांची गरज. 2 बॉल खूप महत्वाचे आहेत. 2 चेंडू महत्वाचे आहेत. 5 बॉल आणि विजयासाठी आपण पाहतोय 17 धाव्यांची गरज. अखेरचे 5 बॉल आणि विजयासाठी आपण पाहत आहोत 17 धाब्यांची गरज. रानवारा 11 टीमची थोडीशी बॅटिंग लाईन या मॅच मध्ये आपण पाहतोय फसत चालली. चांगले खेळले सगळे टीम परंतु या मॅच मध्ये थोडीशी घाई गडबड झाली. 5 बॉल 17 धाबा. याच बरोबर चेंडू हवेमध्ये आणि इथे बॉलनं मात्र गिरकी घेतलेली आहे. बॉल पाहायचे आपल्याला. सईब दादा अडवतील का? आणि हा बॉल सीमारेषेच्या बाहेर. 4 रन चौकार. भाग्य और लक हमेशा बादोरंग का साथ देता है असं म्हटलं जातं आणि इथे तेच झालंय. रानवारा 11 टीमला 4 धावा बोनस भेटल्यात. शेवटचे 4 बॉल विजयासाठी 13 धाव्यांची गरज. काय मॅच रंगलेली आहे मित्रांनो. करावं लागेल, झुंजावं लागेल. विशाल पवारला दाखवून द्यावं लागेल काय पॉवर आहे ते. शेवटचे 4 बॉल 13 धाव्यांची गरज. 2 मोठाले फटके या मॅचला संपवतील. 2 डॉट चेंडू या मॅचला संपवून टाकतील. शेवटचे 4 बॉल 13 धाव्यांची गरज. दत्तप्रसाद ठुबे बॉलिंग ट्रेक वरती स्वतः संघाचे कप्तान. 4 चेंडू 13. याच बरोबर हा बॉल षटकार. क्रीडा रसिका हो घरी जाऊ नका. शेवटपर्यंत ही मॅच संपणार नाही. शेवटचे 3 बॉल 7 धाब्यांची गरज. सामना होता कुठे. एक चूक तुम्हाला किती मागणी ठरू शकते पहा. पाठीमाग चौकार गेलं ना तिथून मॅच न मात्र कॅलटनी घेतली. शेवटचे 3 बॉल विजयासाठी 7 धाब्यांची गरज. विशाल पवारनं मात्र ऐन मोक्याच्या क्षणी षटकार मारलाय. 3 चेंडू 7 धाबा. फायनलचा सामना मात्र फायनल सारखा चाललाय. वा. याच बरोबर बॅटीची कड. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय प्रशांत पावडे आणि इथे मात्र आपण पाहतोय धाव इथे आपल्याला पूर्णपणे पाहायला मिळते आणि याच बरोबर इथे मात्र फलंदाज होत आहेत बाद. विकेट. शेवटचे 2 बॉल आणि विजयासाठी आपण पाहतोय 6 धाव्यांची गरज. शेवटचे अखेरचे 2 बॉल 6 धाव्यांची गरज लागत असताना रबाजी मते आपण पाहतोय बॅटिंग साठी चाललेली आहेत. मॅच मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळते. अखेरचे 2 बॉल आणि विजयासाठी आपण पाहतोय 6 धाव्यांची गरज. कोई लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं होता. कोई लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं होता. हारा वही जो पूरी तरह से लढाई नहीं देता. आणि रानवारा 11 टीमची ही लास्ट विकेट आहे.
9 फलंदाज आतापर्यंत बाद झालेत. शेवटचे 2 बॉल विजयासाठी आपण पाहत आहोत. 6 धाव्यांची गरज. राबाजी मते मारतील का षटकार पाहूया. 2 चेंडू 6 धाव्यांची गरज. जर बॉल डॉट गेला तर विशाल धावायला तयार राहणार, याच्यात काही शंका नाही. सामना खूप जबरदस्त झालाय. जे बसले होते ते उभे झालेत, जे उभे होते ते चालायला लागलेत. शेवटचे 2 बॉल विजयासाठी 6 धाव्यांची गरज. हो, लास्ट विकेट, लास्ट विकेट आहे रानवारा 11 टीमकडे सुद्धा. काय मॅच झाली. प्रेक्षकांनी जास्त वेळ रोग धरून हा मॅच पाहिला ना, त्यांचा पैसा वसूल झाला इथे. जबरदस्त मॅच. शेवटचे 2 बॉल आणि विजयासाठी 6 धाव्यांची गरज. रानवारा 11 की क्रिकमेट्स मित्र परिवार, कोण जिंकणार फायनल पाहूया. 2 चेंडू 6 धावा. याचबरोबर हा चेंडू आपण पाहतोय सुंदररित्या खेळलाय आणि विशालनं स्ट्राईक ठेवलेली आहे. शेवटचे 1 चेंडू आणि विजयासाठी आपण पाहतोय 5 धाव्यांची गरज. सामना जर टाय झाला तर आपण सुपर ओव्हर घेणार आहोत. सामना जर टाय झाला तर आपण सुपर ओव्हर घेणार आहोत. या बॉलवरती जर षटकार मारला तर भूषण गंद्रे यांच्याकडून 200 रुपये. 1 चेंडू, त्याचबरोबर बाळासाहेब आवटी बारीचे मालक यांच्याकडून 500 रुपयाचं प्राइज. काय मॅच चाललेली आहे. शेवटचा 1 बॉल चौकार जर गेला तर सुपर ओव्हर होईल, याची नोंद घ्या. रनअप मध्ये आपण पाहतोय बिघड होतोय. सामना जर टाय झाला, बराबरीमध्ये आला तर आपण सुपर ओव्हर घेणार आहोत, याची नोंद घ्या. शेवटचा 1 बॉल आणि विजयासाठी आपण पाहतोय 5 धाव्यांची गरज. काय मॅच रंगली. बाकीच्या क्रीडा रसिक आणि खेळाडूंना विनंती आहे, मॅच संपल्याशिवाय कोणीच आतमध्ये जाणार नाही. 1 चेंडू 5. याच बरोबर हो, हा चेंडू आपण पाहत आहोत मैदानाच्या आतमध्ये अडलाय. 1 धाव कंप्लीट केली. त्याचबरोबर बॉलही आलाय आणि हा सामना क्रिकमेट्स मित्र परिवार या टीमने गणपती फाटा प्रीमियर लीगचा मानकरी ठरतोय. लावा ना, लावा ना, गाणं लावा ना, फास्ट गाणं लावा, फास्ट.